जयसिंगपुरात डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य भीमसृष्टी साकारणार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या लौकिकास साजेसा असा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी भव्य भीमसृष्टी जयसिंगपूर शहरात लवकरच साकारत असून जयसिंगपूर नगर परिषदच्या माध्यमातून उभे राहणारे डॉक्टर बाबासाहेबांचे हे भव्य स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरेल, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिली। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना शिरोळ तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य पूर्णाकृती पुतळे जयसिंगपूर शहरामध्ये उभारणार अशी ग्वाही मी शिरोळच्या जनतेला दिली होती, असे सांगताना यड्रावकर म्हणाले, सध्या उभारण्यात आलेल्या शिवतीर्थाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार केंद्राच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचं निश्चित केलं होतं। शिवतीर्थाची जागा राज्य शासनाची होती आणि मी मंत्रिमंडळात सदस्य होतो, त्यामुळे सदरची जागा विनामोबदला जयसिंगपूर नगर परिषदकडे सुपूर्द करण्याचा ठराव कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजूर करून जवळपास 3 कोटी रुपये किमतीची जागा आपणास मोफत मिळवता आली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती आली आणि ते काम पूर्ण झालं। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार केंद्राच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास मतांतरी झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहराच्या क्रांती चौक परिसरामध्ये व्हावा अशी मागणी काही भीमसैनिकांनी केली। यासाठी क्रांती चौक परिसरात असलेल्या बसस्थानकाच्या जवळ शिरोळ नृसिंहवाडी रोड लगत सर्वे नंबर 1266 मध्ये पुतळा उभारण्यासंदर्भात चर्चा झाली आणि अगदी आठवड्याभरातच तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशाने एसटी महामंडळाच्या ताब्यात असणारी जागा जयसिंगपूर नगर परिषदकडे पुतळा उभारण्यासाठी वर्ग करण्यात आली। पण याही ठिकाणी पुतळा उभारण्यास काहींनी आक्षेप घेतला। पुतळा उभारण्यासाठी अपेक्षित असलेली 1251ची जागा न्यायालयाच्या वहिवाटीस असून त्यांच्या ताब्यात होती व आजही आहे। शिवाय माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी सदरची जागा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी आम्हाला हवी आहे असं लेखी पत्र माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिलं होतं। तसेच वरिष्ठ न्यायालयाकडेही अशीच मागणी जयसिंगपूर न्यायालयाने केली होती। न्यायालयीन इमारत असलेली ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांची आम्ही आंबेडकरवादी चळवळीतील पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेतली। सदरची जागा जिल्हा न्यायालयाच्या वहिवाटीमध्ये असल्याने सदरची जागा देता येणार नाही असं लेखी पत्र माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आमच्या शिष्टमंडळाला दिले। त्यानंतर संजय पाटील यड्रावकर व आंबेडकरवादी चळवळीतील शिष्टमंडळाने मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या जागेबाबत भेट घेतली असता त्यांनी देखील न्यायालयाची ही जागा देता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली। या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याविषयी आणखीन किती वर्ष लागतील याचा कालावधी निश्चित होत नाही। न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुतळा उभारणीचं काम अनेक वर्ष रखडलं जाईल, म्हणून पुतळा लवकरच उभारण्यात यावा याकरिता लोकप्रतिनिधी व तालुक्यातील भीमसैनिकांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली। जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हावा ही आंबेडकर प्रेमी जनतेची 30 वर्षापासूनची असलेली मागणी आपण पूर्ण करावी व शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळा उभारावा अशी आग्रही मागणी केली। यातूनच जयसिंगपूर नगर परिषदच्या माध्यमातून श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानाच्या उजव्या बाजूस सांगली कोल्हापूर रोड लगतच जयसिंगपूर बसस्थानकासमोरची असणारी जागा निश्चित करून या उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदच्या प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी यावेळी दिली। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर अधिक माहिती देताना म्हणाले, जयसिंगपूर नगर परिषदनं निश्चित केलेल्या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन पुतळा उभा करण्याचं निश्चित केलं आहे। लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या नगरीत सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने अनेक वर्षापासून राहत आहेत। शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या सांगली कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर एका बाजूला शिवतीर्थ तर दुसऱ्या बाजूला उभारण्यात येणारी भीमसृष्टी छत्रपती शिवाजी महाराज
व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची ही स्मारके जयसिंगपूर शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी ठरतील आणि ही बाब शहरवासियांबरोबरच शिरोळ तालुक्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची असेल, असेही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितलं. सन 1251च्या न्यायालयाच्या ताब्यात असलेल्या जागेसाठी न्यायालयीन लढा भीमसैनिक मी स्वतः व जयसिंगपूर नगरपालिकेच्या माध्यमातून चालू ठेवला जाईल. न्यायालयाच्या माध्यमातून 1251च्या जागेचा ताबा मिळताच त्या ठिकाणी म्युझियम व स्पर्धा परीक्षा केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक म्हणून उभा करण्यात येईल, असं सांगून आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानात उजव्या बाजूस कोल्हापूर सांगली रोड लगत जयसिंगपूर बसस्थानकासमोर उभा करताना नॅशनल हायवेचे सर्व नियम पाळून आखीव रेखीव आणि सुंदर असा पुतळा उभा करण्यात येणार आहे. या जागेत तळमजल्यामध्ये सुसज्ज ग्रंथालय स्टोअर तर पहिल्या मजल्यावर बुद्धिस्ट कल्चरचे डोम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडीचे शिल्प साकारण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने संविधान सभा, चौदार तळे सत्याग्रह, माणगाव परिषद, काळाराम मंदिर सत्याग्रह असे महत्त्वाचे शिल्प या ठिकाणी उभारले जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट घेऊन संविधान लिहून देशाला अर्पण केलं. त्या संविधानाची प्रतिकृती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस बसवली जाणार आहे. या ठिकाणी उत्कृष्ट सजावट तयार करून भीमसृष्टी उभा करण्यात येणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेले विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे संविधानामध्ये प्रतिबिंब केला आहे. अशा या लोकराजा राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भीमसृष्टी उभा करताना अत्यानंद होत आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भीमसृष्टीच्या माध्यमातून नव्या पिढीला ऊर्जा, विचार आणि प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी साथ द्यावी, असंही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितलं. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भीमसृष्टीची चित्रफीत यावेळी प्रकाशित करण्यात आली आणि घोषणा आणि टाळ्यांनी सभागृह दणाणून गेले. यावेळी देवेंद्र कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे, पांडुरंग चंदुरे यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे, ॲडव्होकेट संभाजी कांबळे, मिलिंद शिंदे, पुतळा समितीचे समन्वयक सुरेश कांबळे, ज्येष्ठ पत्रकार आनंदा शिंगे, संजय शिंदे, अनुप मदाळे, आर्किटेक्ट निखिल थोरात, धम्मपाल ढाले, सागर बिरणके, जॉन सकटे, रंगराव कांबळे, उल्हास भोसले, भीमराव कांबळे, अनिल कुरणे, सूरज भोसले, दत्तात्रय कांबळे, बाळासाहेब कांबळे, सेनापती भोसले, बी आर कांबळे, अविनाश कांबळे, अभिजित आलासकर, राजू कांबळे, सुशांत खांडेकर, दत्ता कुरणे, सुशांत भोसले, विकी गायकवाड, अक्षय सावंत, ओमकार कांबळे, विराज कांबळे, यश कांबळे, अजय कांबळे, प्रितेश कांबळे, त्रितेश कांबळे, सुमित धोत्रे, युवराज कांबळे, वैभव कांबळे, अमोल कांबळे, सुनील कांबळे, संजय शिंदे, अनिल सावंत, स्वप्नील कांबळे, राहुल कांबळे, सॅम खांडेकर, अनिल कुरणे, बाबासाहेब कुरणे, तुषार कोठावळे, अभिजित सावंत, अतुल सावंत, किशोर सावंत, शुभम वागवेकर, राज निकाळजे, कुणाल मदाळे, सुदीप पवळे, अमर सूर्यवंशी, पंडित सूर्यवंशी यांच्यासह दादासाहेब पाटील चिंचवाडकर, जयसिंगपूरचे माजी नगरसेवक बजरंग खामकर, शीतल गतारे, शैलेश आडके, रुस्तुम मुजावर, संभाजी मोरे, ॲडव्होकेट संभाजीराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शिरोळ तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बबन यादव यांनी केलं.